नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता. आता मात्र वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही आपली एक्झाम झालेली आहे मुंबई उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टाची, त्यामध्ये आपला पेपर झालेला होता 26 तारखेला. तर त्याची ऑफिशियल ॲन्सर की जाहीर करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ॲन्सर की पाहिलेली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या ग्रुपवरून ॲन्सर की डाउनलोड करू शकता किंवा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ग्रुपवर मी सध्याच ती टाकलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यावर आपण वारंवार ज्या काही अपडेट असतात, PDF असतात किंवा नोट्स असतात त्या सर्व प्रोव्हाइड करत असतो. त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही ॲन्सर की आलेली आहे त्याची नोटीस तुम्ही पाहू शकता. ॲन्सर की काही विद्यार्थी विचारत आहे की नेमकं ऑफिशियल ॲन्सर की आहे का? तर ज्यावेळी ऑफिशियल अपडेट येते त्याच वेळी आपण व्हिडिओ बनवत असतो, मात्र विनाकारण आपण व्हिडिओ बनवत नाही. ज्यावेळी ऑफिशियल अपडेट येते त्याच्यावरच आपला व्हिडिओ असतो, त्यामुळे व्हिडिओ थोडा लेट होईल, पण योग्य ती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ॲन्सर की आहे. यामध्ये आपल्याला 4 पर्याय होते. ABCD ऑप्शन आपल्याला निवडायचा होता. आपण आपला पेपर दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲन्सर कीनुसार स्कोर चेक केलेला आहे त्यांना त्यांचा स्कोर हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. बरेच विद्यार्थी सांगताय की आम्हाला 70 आहे, 75 आहे, कोणी म्हणताय 80 आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही टॉपचे कॅन्डिडेट आहेत त्यांचे तर मार्क्स चांगले आपल्याला या ठिकाणी दिसतीलच, पण असे काही ॲव्हरेज स्टुडंट आहेत ज्यांना त्या ठिकाणी वेळ कमी पडला आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे टायमाचा. कारण की या ठिकाणी 90 प्रश्न होते. 90 प्रश्न आपल्याला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे होते आणि तिथे काही प्रश्नांमध्ये जम्बलिंग सुद्धा झालेली होती. त्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते ट्रान्सलेट केलेले होते, काही प्रश्न ट्रान्सलेट केलेले नव्हते. त्यामुळे मदर्स इंग्लिश लँग्वेज आल्या कारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा वेळ अपुरा पडलेला दिसतो आणि म्हणूनच जवळपास सर्व विद्यार्थी हा पेपर व्यवस्थितरित्या अटेंड करू शकले नाही. काही विद्यार्थ्यांनी अटेंड केला, मात्र काही विद्यार्थ्यांना थोडीफार अडचण त्या ठिकाणी गेलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण टायटलमध्ये सांगितलं होतं की कट ऑफ काय राहू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफचा विचार किंवा कट ऑफची चर्चा न करता जर तुम्हाला 60+ म्हणजे 60 असो किंवा त्यापेक्षा जास्त मार्क जर असतील तर तुम्ही स्किल टेस्टची तयारी करायला हरकत नाही. त्याचं रिझन असं की कट ऑफ कितीवर लागेल एक्झॅक्टली कोणीही सांगू शकत नाही. ऑफलाईन पेपर झालेला आहे, सिली मिस्टेकसुद्धा विद्यार्थ्यांकडून झालेला आहे. पेपर बाहेर आल्याच्या नंतर सोपा जरी वाटत असला तरी त्या ठिकाणी जर आपण टायमाचं बंधन पाहिलं तर पेपर हा थोडाफार मॉडरेट स्वरूपाचा होता. प्रश्नाची लेवल जी आहे ती इझी आहे, तरी मात्र प्रश्नांची संख्या आणि वेळेचं भान लक्षात ठेवता कट ऑफ जो आहे तो 60 किंवा त्याच्यापेक्षा आसपास लागेल असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुमचा हा अंदाज असेल असं नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमचा स्कोर किती आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ऑफिशियल ॲन्सर की आलेली आहे, त्यामुळे तुमचा फायनल स्कोर सुद्धा तुम्हाला माहीत पडलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 60+ असतील त्यांनी नक्कीच स्किल टेस्टची तयारी करावी. जरी कट ऑफ 60वर नाही लागला तरी सुद्धा तुमची स्किल टेस्टची तयारी वाया जाणार नाही. मात्र जर तुम्ही असा विचार केला की माझं सिलेक्शन होणार नाही, मला 62-63 मार्क्स आहेत, पण जर कट ऑफ 60वर आला तर नक्कीच ऐन वेळेवर तुम्ही स्किल टेस्टची तयारी करू शकत नाही. त्यामुळे आतापासूनच स्किल टेस्टची तयारी सुरू करा. जी काही मागच्या पद्धतीने पेपर झाला होता किंवा स्किल टेस्ट झालेली होती तेवढाच वेळ तुमच्याकडे शिल्लक राहू शकतो. मागच्या वर्षी जे काही झालं होतं ते आपण ऑलरेडी ग्रुपला टाकलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला किती वेळ मिळू शकतो त्याचा अंदाज हा तुम्ही बांधू शकता आणि लवकरच तुमच्या स्किल टेस्टची तयारी करू शकता. तर तुम्हाला किती मार्क्स आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ॲन्सर की ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेली नसेल त्यांनी अवश्य ॲन्सर की पाहून घ्या. यानंतर आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा डाऊट असतील किंवा इतर भरतीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.